नमस्कार, सानवी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे व्हॅनिला फ्लेवरचं आईस्क्रीम, तेही घरच्या घरी। चला तर मी आता म्हशीचं दूध अर्धा लिटर घेतलं आहे। अर्धा लिटरमधलं मी छोटीशी वाटी मी दूध काढून घेतलं आहे, कच्चं दूध आहे। त्याच्यामध्ये मी 2 चमचे कस्टर्ड पावडर टाकले आहे अर्धा लिटर दुधासाठी। आणि मी 4 चमचे साखर घेतले आहे। आपल्या आवडीनुसार साखर म्हणजे गोड जसं पाहिजे असेल त्यानुसार तुम्ही साखर घेऊ शकता। मी हे अर्धा लिटर दूध चांगलं उकळून घेतलं आहे। चांगलं थोडं आटवून घ्यायचं आहे, नुसती उकळी काढायची नाही आहे। आणि कस्टर्ड पावडर जे आपण मिश्रण केलं होतं ना दूध, ते आपण ह्याच्यामध्ये टाकायचं दुधामध्ये। चांगलं घट्टसर होतं मग आपलं, बघू शकता। आणि आता आपल्याला ही व्हिप क्रीम घेतलेली आहे, जे केकला यूज करतो ना आपण, तीच आपल्याला क्रीम घ्यायची आहे। हे मी 1 वाटी घेतलं आहे, ते मी चांगलं व्हिप करून घेते। चांगलं म्हणजे आपल्याला केकच्या क्रीमला जसं यूज करतो ना तसं आपल्याला क्रीम नाही करायची, फक्त थोडीशी बीट करून घ्यायची। आणि नंतर मग ती क्रीम आपण त्या दूध जे केलं आहे ना कस्टर्ड पावडरचं, त्याच्यामध्ये मिक्स करून बीटरनं एकसारखं आपल्याला मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये मी 2 चमचे व्हॅनिला एसेन्स टाकते, म्हणजे 4-5 थेंब समजा एवढंच। आणि मी एक वेगळ्या बाउलमध्ये काढून घेते आपण हे सगळं मिश्रण। आणि थोडी टुटी फ्रुटी टाकते, तुम्हाला काजू बदाम पाहिजे तर तुम्ही टाकू शकता। आणि मी चांगलं घट्ट असं झाकण लावून रात्रभर मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं हे आईस्क्रीम। तर बघू शकता कसं आईस्क्रीम झालं आहे, एकदम मस्त होतं। तुम्ही पण ट्राय करून बघा घरच्या घरी। तुम्ही 40 रुपयामध्ये मुलांना पाहिजे तेवढं आईस्क्रीम खाऊ शकतात। चांगलं झालं असेल तर मला कमेंट्स करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।